स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसारोपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। महाराष्ट्रातील पोलीस पाटलांची मानधनवाढीची प्रलंबित मागणी शासनाने पूर्ण केल्याने मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण भागात पोलीस पाटलांची पोलीस प्रशासनासह महसूल विभागास मोठी मदत होते। कायदा व सुव्यवस्था राखणे, निवडणूक काळात प्रशासनास मदत करणे, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटनांची प्रशासनास माहिती देणे, गावातील किरकोळ भांडण तंटे मिटवणे। यापूर्वी प्रत्येक पोलीस पाटलांनी आपले गाव तंटामुक्त करून लाखोंचे बक्षीस मिळवले आहे। अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पोलीस पाटलांची मानधनवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती। ती मागणी पोलीस पाटलांच्या विविध संघटना व पदाधिकाऱ्यांनी लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने पोलीस पाटलांच्या मानधनात भरघोस वाढ करून 15,000 रुपये एवढे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे। याबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष, लिंगणूरचे पोलीस पाटील मल्लया स्वामी, टाकळीचे पोलीस पाटील संजय माने, खटावचे पोलीस पाटील भैरप्पा पाटील, रसूलवाडीचे अनिल जाधव, बेळंकीचे चंद्रकांत पाटील, जानराववाडीचे डॉक्टर दत्ताजीराव कुंडले, सांबरवाडीचे सुधीर काटकर, वाडीच्या वैशाली सातपुते, डोंगरवाडीच्या ज्योती शहाजी कोरे, समीर मुलानी, धामणीचे रफिक पाटील, मल्लेवाडीचे अभय शिंदे, कळंबीचे मनसूर नदाब, सचिन कोलप, करोलीच्या पोलीस पाटील मनीषा पाटील यांच्यासह प्रदीप मोरे, पंकज पाटील, खुशालराव पाटील आदी उपस्थित होते। पाटलांची मानधनवाढीची मागणी होती। ती मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं ते आमच्या मागण्या पूर्ण केल्या, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। आणि आमच्या बऱ्याच समस्या आमच्या मानधन पेंडिंग व्हायचे, त्यावेळेला आम्हाला भाऊ मदत करायचे बरेच, आणि भाऊ इथून पुढे आम्हाला मदत करतील अशी आशा करतो। आणि आमच्या राहिलेल्या मागण्याही पुढच्या काळात ही सरकार पूर्ण करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो।